तुम्हालाही विश्वास बसत नाही आहे ना की हे गुलाबजामुन मी खवा किंवा मिल्क पावडर वगैरे न वापरता फक्त दुधापासून बनवलेले आहेत. तर हे फक्त दुधापासून बनवलेले गुलाबजामुन आहेत आणि खूप छान बनतात आणि खूप सॉफ्ट आणि असे रसरशीत गुलाबजामुन कोणाला आवडणार नाहीत. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. मी मेघना माझ्या नवीन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तर गुढीपाडवा आला आहे आणि नवीन वर्षाचं आपण स्वागत काहीतरी गोड करून करत असतो. तर आज मी इथे गुलाबजामुनची रेसिपी शेअर केलेली आहे. तर खूप साधी सोपी अशी रेसिपी आहे, तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. इथे मी फुल क्रीम मिल्क घेतलेला आहे 1 लिटर आणि ते आपल्याला आटवून घ्यायचं आहे. तर ह्या प्रोसेसला थोडासा टाईम लागतो, पण इथेच खरी गुलाबजामुनची चव येते. मिल्क हाफ होईपर्यंत ढवळलं नाही तरी चालेल, मंद गॅसवर ठेवायचं. पण जेव्हा दूध हाफ होतं तेव्हापासून सतत ढवळत राहावं लागतं, कारण की मग ते खाली लागलं की मग पूर्ण गुलाबजामुनला त्याचा स्मेल येतो. तर मी असं दूध आटवून घेतलेलं आहे आणि या स्टेजला तर कंटिन्यू असं हलवत राहायचं आणि थोडी कन्सिस्टन्सी दाटसर झाली ना की आपल्याला हे काढून घ्यायचं आहे. तर ही कन्सिस्टन्सी बरोबर आहे. आणि जेव्हा दूध आटत असतं ना तेव्हा आपण साईडचं वगैरे सगळं व्यवस्थित असं काढून घ्यायचं, जेणेकरून साईडला वगैरे करपणार नाही. आणि असं सतत ढवळत राहिलं ना मग त्यामध्ये गुठळ्या पण होत नाहीत. तर जसं दूध आटेल तसं त्यामध्ये कधी कधी गुठळ्या होऊ शकतात, त्यामुळं ते सतत ढवळत राहायचं. आता हे सगळं आपण मिश्रण काढून घ्यायचं आणि थंड करून घ्यायचं आणि थंड झाल्यानंतर असं थोडंसं छान असं फेटून घ्यायचं, म्हणजे त्यामध्ये गुठळ्या वगैरे होणार नाहीत. नंतर यामध्ये मला 4 ते 5 चमचे मैदा लागलेला आहे. तर तुम्ही अर्धा लिटर वगैरे दूध घेत असाल ना तर 2 चमचे वगैरे ठीक होतं. तर मला इथे टोटल 5 चमचे मैदा लागलेला आहे. तर हे जास्त म्हणून तर दाटसर ठेवायचं नाही, मग मैदा जास्त झाला की मग असे सॉफ्ट होत नाही त्यातून गुलाबजाम. तर इथे मी 5 चमचे मैदा घेतलेला आहे, अर्धा चमचा सोडा आणि 1 चमचा बेकिंग पावडर. हे सगळं घालून छान असं मळून घेतलं. थोडंसं तूप हाताला लावायचं आणि छान असं मळून घ्यायचं. त्याच्यावर क्रॅक वगैरे राहिले नाही पाहिजेत, असं छान मळून घ्यायचं आणि हे घट्ट नाही ठेवायचं, एकदम सॉफ्ट असं मळून घ्यायचं. आणि गोळा करताना हाताला तूप लावायचं आणि छान असा गोळा बनवून घ्यायचा. त्याच्यावर क्रॅक वगैरे अजिबात नाही गेला पाहिजे. जर क्रॅक गेला ना मग त्यामध्ये तेल वगैरे जातं आणि गुलाबजामुनला तडा जाऊन मग ते गुलाबजामुन असं गोल दिसत नाही किंवा मग ते फुटू शकतं. तर असे छान मी गुलाबजामुन गोल करून घेतले आणि तेल गरम करायला ठेवलं होतं. तर तेल जास्त पण कडकडीत गरम नाही करायचं, मीडियम गॅसवर ठेवायचं गरम करून आणि मग तळून घ्यायचे. तर इथे मी सगळे गोळे करून छान असे तळायला ठेवले आहेत. तर मी गॅस मिडियमच ठेवलेला आहे. मिडियम गॅसवर तळले की वरचं कोटिंग असतं ना ते एकदम छान क्रिस्पी होतं आणि आतमध्ये सॉफ्ट असलं तरी चालतं, पण वरून थोडंसं असं क्रंची असेल ना तर गुलाबजामुन खूप छान लागतात. तर अशा पद्धतीने मी एकदम स्लो गॅसवर असे छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आणि थोडेसे डार्कमध्ये तळले तरी चालतात, कारण की मग पाकात गेले ना त्याचा थोडासा कलर चेंज होतो, ते पाक शोषून घेतात आणि मग कलर डाऊन होतो. त्यामुळे मी इथे छान असे डार्क गोल्डन ब्राऊनमध्ये असे तळून घेतलेले आहेत. तर सगळे गुलाबजाम असे तळून घेतल्याने तुम्ही बघू शकता असे क्रॅक वगैरे काही आलेले नाही आहेत. छान असे गुलाबजाम सगळे आपण तळून घेतलेले आहेत. तर आता इथे आपण पाक बनवण्यासाठी ना इथे पाणी घ्यायचं आहे. मी इथे 3 ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि नॉर्मली 3 ग्लास जर पाणी घेतलं तर 3 ग्लास साखर घेतात, पण खूप जास्त गोड होतात ना मग म्हणून मी ना 3 ग्लासला थोडी कमी साखर घेतलेली आहे. तुम्हाला गोड हवं असेल तर तुम्ही 3 ग्लास पाणी आणि 3 ग्लास साखर घेऊ शकता. तर इथे साखर छान मेल्ट करून घ्यायची आणि 5 मिनिटं असं उकळून घ्यायचं. तुम्हाला जर चेक करायचं असेल ना तर थोडंसं 2 बोटांमध्ये असा पाक घ्यायचा आणि थोडंसं चिकट लागलं की पाक तयार झाला म्हणायचा, जास्त दाटसर पण नाही करायचा. तर सगळ्यात महत्त्वाची ट्रिक म्हणजे काय करायचं की साखर मेल्ट झाली ना की 5 ते 7 मिनिटं उकळत ठेवायचं आणि मग आपला पाक तयार होतो.
नंतर ते सगळे आपण गुलाबजाम जे फ्राय केलेले आहेत ते सगळे गरम पाकामध्ये असे सगळे टाकायचे आणि 2 तासासाठी झाकून ठेवायचं. तर 2 तासांमध्ये खूप छान असा पाक मुरला जातो आणि आपले गुलाबजाम छान असे रसरशीत होतात. तर या पाकामध्ये ना मी थोडा वेलची पावडर पण टाकलेली आहे. तर तुम्ही अख्ख्या 2 वेलचीसुद्धा त्यामध्ये टाकू शकता. तर बघू शकता तुम्ही 2 तासानंतर किती छान असे मुरलेले आहेत गुलाबजाम. गुलाबजाम खूप छान आणि गोड रसरशीत होतात. तर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय.